आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या त्यावर एक नजर टाकूयात। बदलापुरात शिवसेना भाजपमधील वाद मारहाणीपर्यंत पोहोचलेला आहे। या प्रकरणी भाजपचे बंटी म्हसकर यांना अटक करण्यात आलेली आहे। तर दुसरी बातमी आहे छगन भुजबळ यांची। आता ईडीकडून सुद्धा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे। नवी मुंबई आयुक्तांचा पगार थांबवण्यात आलाय। वायू प्रदूषणामुळे कोर्टाने ही कडक कारवाई केलेली आहे। मुंबईतल्या वडाळा परिसरात अर्बन कंपनी आणि महिलेचा वाद झाला। नेमका वाद काय ही बातमी आपण पाहणार आहोत। आणि फलटण तालुक्यात एका 27 वर्षीय तरुणाची अत्यंत अमानुष अशी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। ही बातमी सुद्धा आपल्याला पाहिजे। मात्र सुरुवात करूयात बदलापूरच्या बातमीनं। बदलापुरात शिवसेना भाजपमधील वाद मारहाणीपर्यंत गेलाय। शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर हल्ला झालाय। ते बदलापुरात एका सोसायटीत पूजेनिमित्त गेले असता भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी येऊन चतुरे यांना जबर मारहाण केली आहे। भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान बंटी म्हसकरला अटक करण्यात आली आणि बंटी म्हसकर हे भाजपच्या नगरसेविका हिमांगी म्हसकर यांचे पती आहेत। या घटनेनंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे। बदलापुरात मित्रपक्षच भिडलेल्या शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं। बंटी म्हसकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण केली आहे। आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। अमजद, नेमका वाद या दोघांमध्ये काय होता? तत्कालीन वाद होता की या आधी सुद्धा या दोघांमध्ये काही वाद आहे? विनोद सर, बदलापूर मध्ये शिवसेना आणि भाजप यांनी नगर परिषदेची निवडणूक जी आहे स्वतंत्र लढली होती आणि त्या दरम्यान या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की निवडणुकीचा वाद होता। हेमंत चतुरे बदलापूर गावात एका सोसायटीत पूजा कार्यक्रम होता, त्यासाठी गेले असता त्या दरम्यान बंटी म्हसकर आणि हेमंत चतुरे आमने सामने आल्यानंतर बंटी म्हसकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हेमंत चतुरे जे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आहे त्यांना बेदम मारहाण केली आणि मारहाण करून तिकडून निघून गेले। मात्र हेमंत चतुरे यांना त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केला। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली होती। भाजपचे जे बंटी म्हसकर हे भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांची पत्नी हेमांगी म्हसकर हे नगरसेविका देखील आहेत। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे। या प्रकरणात बंटी म्हसकर जे आहेत भाजपचे पदाधिकारी त्यांना बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे। आज त्यांना कल्याण कोर्टात हजर केल्याचा न्यायालयाने त्यांना 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जो निवडणुकीत वाद झाला होता त्या वादाच्या रूपांतर हाणामारी झाली आहे आणि हा वाद अजून सुरूच आहे। विनोद सर, आमच्यात एक मुद्दा असा आहे की या दोघांमध्ये आधीपासूनच वाद होता की आत्ता वाद नेमका काय होता? कशावर नाही मारामारी झाली आहे? सर, बदलापूर नगर परिषदेची जी निवडणूक सुरू होती त्या दरम्यान हा वाद सुरू झाला होता आणि काल हे दोघे आमने सामने आले आणि दोघांचे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली। त्यानंतर त्यांना मारहाण शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकांना भाजपच्या लोकांनी मारहाण केली आहे असा आरोप सध्या केला गेला आहे। या अगोदर या दोघांमध्ये काही वाद होता, राजकीय वादाचं पर्यावसान हाणामारीत झालेलं आहे। कालचा वाद हा तत्कालीन वाद असला तरी यापूर्वी सुद्धा या दोघांमध्ये राजकीय वाद असल्याचं दिसून आलेलं आहे। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल। पुढची बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे। छगन भुजबळ यांची आता ईडीकडून सुद्धा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आधी एसीबी कडून छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ईडीने सुद्धा आपल्या केसमध्ये छगन भुजबळ यांना मोठा दिलासा दिलाय। ईडीकडून छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। ऋतिक, ईडीने सुद्धा आता छगन भुजबळांची मुक्तता केलेली आहे। ईडीच्या खटल्यातून सुद्धा मुक्तता झालेली आहे। दोन्ही खटले निकाली निघालेले आहेत। काय प्रतिक्रिया आहे छगन भुजबळांची आणि नेमका आज युक्तिवादादरम्यान काय झालं? नक्कीच आपण बघतोय की मोठा दिलासा जो आहे तो मंत्री छगन भुजबळ यांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण बघतोय की 2005चं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी 2015 पासून जे आहे या त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा फास जो आहे तो लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। प्रकरण आहे की महाराष्ट्र सदन घोटाळा, महाराष्ट्र सदन जे आहे दिल्लीमध्ये बनत होतं त्यावेळी गैरप्रकारे एका संस्थेला विना निविदा काढता त्यांना
ती कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते देण्यात आलेलं होतं. या प्रकरणी छगन भुजबळ असतील, पंकज भुजबळ असतील, त्यांचे पुतणे समीर भुजबळ असतील यांच्यावरती ठपका ठेवलेला होता. या प्रकरणाची सर्व जी तपास जो आहे तो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो बघत होता. मात्र या प्रकरणामध्ये नंतर ईडीनेही 2016 मध्ये एंट्री घेतलेली होती आणि ईडीनेच छगन भुजबळ यांना या प्रकरणी पीएमएलए अंतर्गत अटक देखील केलेली होती. 2 वर्षांचा तुरुंगवास देखील या प्रकरणी छगन भुजबळ यांनी भोगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे एकंदरीत आपण बघतोय की आता सुरुवातीला एसीबीने छगन भुजबळ यांची जी निर्दोष मुक्तता आहे ती केल्याचं पाहायला मिळतं त्या कोर्टानं. आता त्यानंतर ईडीचं जे विशेष कोर्ट आहे त्या ईडीच्या कोर्टाने देखील छगन भुजबळ यांची निर्दोष सुटका जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. यामध्ये विशेष म्हणजे छगन भुजबळ यांची जी निर्दोष सुटका आहे ती करण्यामागे एक तांत्रिक कारण आहे. ते म्हणजे एसीबीच्या गुन्ह्यातूनच छगन भुजबळ यांना निर्दोष सुटका मिळालेली होती. त्यामुळे ईडीने पुढे दाखल केलेला गुन्हा जो आहे तो टेक्निकली टिकत नाही. त्यामुळे कुठेतरी ईडीच्या कोर्टानं आज त्यांचा निर्दोष मुक्त केल्याचं पाहायला मिळतंय. अगदी म्हणजे एसीबीच्या केसचा फायदा त्यांना ईडीच्या केसमध्ये झालेला दिसतोय. प्रीडिकेट ऑफेन्स नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी सुद्धा महत्त्वाची आहे ऋतिक, त्या संदर्भात आपल्याला तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून उच्च न्यायालयानं आज महापालिका प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढलेत. प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार का थांबवू नये असा सवाल करत न्यायालयानं नवी मुंबई आयुक्तांचा पगार रोखण्याचे आदेश दिलेत. तसंच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचाही पगार का रोखू नये असा तिखट सवाल मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी उपस्थित केला आहे. पुन्हा एकदा ऋतिक गणकवार यांच्याकडे जाऊयात. ऋतिक, 2 महत्वाची निरीक्षण कोर्टानं नोंदवलेली आहेत. एक म्हणजे नवी मुंबई आयुक्तांचा पगार रोखलेला आहे आणि दुसरा म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिलेला आहे की त्यांचा पगार सुद्धा रोखला जाऊ शकतो. काय स्थिती आहे नवी मुंबई आणि मुंबईतल्या प्रदूषणाची? कोर्ट इतकं का संतापलं? नक्कीच आपण बघतो की गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून हा प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो सर्वसामान्यांभोवती तर आहेच फिरतो. मात्र हे प्रकरण जे आहे ते कोर्टानं सुमोटोद्वारे स्वतः देखील दाखल करून घेतलेलं आहे आणि कोर्ट जे आहे ते वारंवार सूचना ज्या आहे MMR रिजन मधल्या सर्वच प्रशासनाला देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये विशेष म्हणजे भूषण गगराणी जे आहे तर त्यांना विशेष करून या ठिकाणी आपण बघितलं होतं की सुनावणीसाठी देखील त्यांनी बोलवलं होतं. विशेष उपाययोजना कराव्या असे सांगितलेल्या होत्या. समिती गठीत करावी. जे दिल्लीची अवस्था आहे तिची अवस्था मुंबईची सारखी अवस्था होऊ नये त्यासाठी अगोदरच आपण पावलं उचलावी असे थेट इशारा जो आहे तो वारंवारच्या सुनावणीमध्ये भूषण गगराणी यांना दिलेला होता. मात्र आपण बघतो की मागच्या काही काळापासून प्रदूषण जे आहे ते कमी जादा प्रमाणात वाढतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आत्ताचा देखील प्रदूषणाचा आकडा जर आपण पाहिला तर 200च्या घरात हा असल्याचं पाहायला मिळतंय आणि 200 हा प्रदूषणाचा आकडा हा सोपा नाहीये. यामुळे वृद्ध असतील, लहान बालक असतील यांच्यावरती मोठा परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच रेग ओढत नवी मुंबईची प्रदूषणाची स्थिती देखील खराब होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भामध्ये प्रतिज्ञापत्र जे आहे ते नवी मुंबईच्या आयुक्तांना आज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यांना थेट स्वतः उपस्थित राहून हे प्रतिज्ञापत्रक सादर करायला कोर्टानं सांगितलेलं होतं. मात्र या ठिकाणी आपण बघतो की आयुक्त जे आहे ते स्वतः दाखल झालेले नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती कोर्टानं कारवाईचा बडगा उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा जो पगार आहे तो आम्ही थांबवू अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते श्री चंद्रशेखर यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी सरतेशेवटी असं सांगितलं की हा इशारा आहे, तुम्हाला शेवटची संधी देतोय, आम्ही ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या कराव्या, अन्यथा तुमचा पगार हा खरंच रोखला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते आता 5 वाजेच्या सुनावणीमध्ये श्री चंद्रशेखर यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तसेच भूषण गगराणी यांच्या देखील वकिलांना सांगितलेलं की भूषण गगराणी यांचा देखील पगार का रोखू नये अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे ते श्री चंद्रशेखर यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच नवी मुंबई आणि मुंबईमधल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करतानाच कोर्टानं दोन्ही आयुक्तांना चांगलाच इशारा दिलेला आहे. एकाचा पगार रोखलेला आहे तर दुसऱ्या आयुक्तांना सुद्धा इशारा दिला. धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि पुढची बातमी सुद्धा मुंबईतून आहे. मुंबईतल्या वडाळा परिसरात अर्बन कंपनी आणि महिलेचा वाद झालाय. अर्बन कंपनीद्वारे एका महिलेनं मसाजचं बुकिंग केलं होतं आणि थेरपिस्टच्या वागण्यानं आणि तिनं आणलेल्या मोठ्या मसाज बेडमुळे या महिलेला अस्वस्थ वाटू लागलं. परिणामी तिनं सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि ॲपवर परतफेड प्रक्रिया सुरू केली.
बुकिंग रद्द केल्यानंतर थेरपिस्ट संतापली आणि तिनं महिलेशी वाद घालायला सुरुवात केली असा आरोप केला जातोय. त्यानंतर महिलेला थेरपिस्टने अगोदर मारहाण करायला सुरुवात केली आणि या प्रकरणाचा पुढील तपास वडाळा पोलीस ठाण्यात सुरू आहे. नेमकं काय घडलं आपण पहा. जाओ जाओ, रिकॉर्ड हो रहा है. जाओ, बाहर निकलो, बाहर निकलो, बाहर निकलो. मार. Hey! No! This is a mad woman. She came inside my house. She started beating my mother. Look! छोड़ छोड़. We'll call the police. Yeah. Your career is done. Please leave. छोड़, Leave. छोड़ मेरे. Leave her! छोड़. Leave! घर में खड़े रह के बात नहीं करना, बदतमीज लोग मेरे घर में. जाओ यहाँ से. जाओ जाओ, रिकॉर्ड हो रहा है. जाओ, बाहर निकलो, बाहर निकलो, बाहर निकलो. मार. Hey! No! आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रिजवान आपल्या सोबत आहेत. रिजवान, हा सगळा प्रकार काय आहे नेमका हे आपण बघितलेला आहे, पण आता यापुढे काय कारवाई या महिलेवर झालेली आहे? कंपनीनं काही दखल घेतली आहे का? या पीडित महिलेचं म्हणणं काय आहे? विनोदजी, नक्की आपण जर पाहिलं तर मुंबई येथील वडाला या विभागाची धक्कादायक जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई येथील वडाला विभागामध्ये राहणारी 46 वर्षाची महिला आहे. यांनी अर्बन कंपनीच्या माध्यमातून फ्रोझन शोल्डरवरती जो काही उपचार आहे त्यासाठी मसाज थेरपिस्टला ऑर्डर दिली होती आणि वेळेवर ही महिला देखील पोहोचली होती. आणि त्याच वेळी या महिलेने जी बॅग आणला होता तो कुठेतरी या जी महिला ज्यांनी ऑर्डर बुक केला होता त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटला, मोठा बॅग होता, त्यामुळे महिलेने जे आहे ते मसाज थेरपीचे नकार दिला. त्याच वेळी या अर्बन कंपनीच्या माध्यमातून जी महिला मसाज थेरपिस्ट साठी आली होती त्यांनी कुठेतरी या महिलेबरोबर भाचाभाची केली आणि त्याच्याबरोबर हाणामारी देखील केलेली आहे. या जी महिला आहे 46 वर्षाची वडाळा विभागावर राहणारी, त्यांनी आपल्या मुलाबरोबर त्या ठिकाणी त्याला समजून घालण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु जी अर्बन कंपनीच्या माध्यमातून ही जी महिला आली होती त्यांनी थेट या ज्या बुकिंग करणारी महिला त्याच्यावरती हाणामारी केलेली आहे, त्याला हाताबुक्क्याने देखील मारलेला, त्याच्याबरोबर त्याच्या मुलाला देखील त्यांनी मारहाण केलेली आहे. थेट महिलांनी देखील पोलिसांना फोन केला, परंतु त्या ऐनवेळी जी आहे ती महिला जी अर्बन कंपनीच्या माध्यमातून आली होती त्यांनी तिथून पायताभू काढलेला आहे. थेट ह्या जी महिला होती बुकिंग करणारी त्यांनी जवळच्या वडाला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या अर्बन कंपनीच्या ही जी महिला आली होती त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून ही जी महिला आली त्याचा तपास देखील सुरू आहे. परंतु हे नेमकं प्रकरण सर्व झालाच कसं सुरू, तर जी बॅग ज्या अर्बन कंपनीच्या माध्यमातून महिलांनी आणली होती ती बॅग मोठी होती आणि यालाच कुठेतरी मसाज थेरपी करण्यासाठी जी बुकिंग करणारी महिला होती त्यांनी नकार दिला होता. याचाच राग कुठेतरी महिलांनी आपल्या मनावर झाला आणि त्यामुळे जी हाणामारीचा संपूर्ण घटना समोर आलाय. पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण तपास सुरू आहे आणि याचमुळे कुठेतरी आता ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून पण बुकिंग करतो त्यावरती ते मोठा संशय जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो की नेमकं किती लोकांसाठी सुरक्षा जी आहे ती ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून देण्यात येते, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित दिसून येते. विनोदजी, अगदी धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की ऑनलाईन कंपनीद्वारे सेवा आपण घेतो, मात्र या सेवा घेताना आपल्या सुरक्षेची पण काळजी घेणं गरजेचं आहे, हेच या घटनेतून दिसून येतं. आता नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी साताऱ्यातून आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका 27 वर्षीय तरुणाची अत्यंत अमानुष आणि निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील सोमनथळी इथून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे मशीनच्या सहाय्यानं तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सतीश दडस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या महिलेसह तिचा पती लखन बुधावले आणि तिचा पहिला प्रियकर सतीश माने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा वाद झाला आणि या वादातून सतीश दडस याला लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं. दवाखान्यात नेतो असा बनाव करत त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेण्यात आला आणि तिथं दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. इतकंच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या सॉ मशीननं तुकडे करून ते नदीत आणि शेततळ्यात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. राहुल, या सगळ्या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला आणि कसं हे प्रकरण बाहेर आलं? खळबळजनकच घटना म्हणावं लागणार आहे. याच्यामध्ये जो काही आरोपी आहेत यांनी हे प्रकरण पूर्णपणे व्यवस्थितरित्या दाबलेलं होतं. 14 तारखेला म्हणजे संक्रांती दिवशी ही घडलेली घटना होती. त्याच्यानंतर याचे जे नातेवाईक आहेत, जो भाऊ आहे आणि इतर जी काही मंडळी आहेत, त्यांना असं वाटलं की आपला भाऊ हा एका ठिकाणी कामानिमित्तानं गेलेला असावा आणि नेहमीप्रमाणे तो घरी न सांगत असावा. मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याच्या कारणातून त्यांना थोडा संशय आला आणि त्यांनी विचारपूस करायला चौकशी सुरू केली.
त्यानंतर त्यांना ह्या सोमनतळी या ठिकाणी जो काही घटना क्रम मधला जो पहिल्यांदा ज्या वेळेला ह्या तिघांनी मारहाण केल्याचा माहिती या भावाला मिळाली आणि त्याबाबतची माहिती त्यांनी ज्या वेळेला पोलिसांनी दिली त्यावेळेला मात्र पोलिसांनी त्याची पहिल्यांदा मिसिंगची तक्रार दाखल करून दिली आणि नंतर पोलिसांनी याबाबतचा सखोल तपास करायला सुरुवात केली. यावेळेला हा सगळा खुनाचा उलगडा झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. याच्यामध्ये पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत. जी महिला आहे रेश्मा, त्याचबरोबर जे दुसरे दोघ जण आहेत या सर्वांना आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्यांना पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे. एकंदरीतच सध्या आता जे तुकडे आहेत ते पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. आणखी काही याच्यामधून वेगळा उलगडा होऊ शकतो का या अनुषंगाने आता सातारा पोलीस चौकशी करत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. याच्यामध्ये आणखी आरोपी होऊ शकतात का, आणखी काही याच्यामध्ये साथीदार आहेत का, याच्याही अनुषंगाने पोलीस आता चौकशी करताना पाहायला मिळतात. धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की अतिशय धक्कादायक अशी साताऱ्यातनं घटना आहे.